करतोय आता आम्ही इथे. तर खूप छान असं लोकेशन आहे मंदिराच्या साईडला वगैरे. इथे परी आहे. परी परी शूट करते का आता? परी कुठले व्हिडिओ बनवते तो आता? हे आमची छोटीशी परी आहे, व्हिडिओ बनवते. तर इथे आहे पलीकडं माझी बायको आहे, पलीकडं असा माझ्या भावाचा मुलगा आहे. तर इथे साईडला इथे खूप छान बनवले जातात व्हिडिओ असे. तर इथे खूप छान असं तलाव आहे छोटासा. तर तलावामध्ये बघा तुम्ही बदकं कसे मनसोक्त पावतात. हे छोटे 2 बदकं आहेत ते पावतात. बदकं खूप छान असं दिसायला छान या साईडला. बघा इथे परी पाणी पिले आपच्याच तू का? अरे स्वच्छ पाणी असतं. हा जमिनीतलं पाणी स्वच्छ असतं. इथे हापसा आहे छोटासा. हापशाला एवढा उन्हाळा आहे तरी फुल पाणी चाललेलं आहे इथे. एकदम मजा नारळाच्या पाण्यासारखं पाणी आहे इथे. मी आता हापशाला नॉर्मल पाणी येते बघा. मी पिणार आहे पाणी हवाय. शक्यतो पाणी चांगलं आहे, स्वच्छ आहे. तुम्ही प्या, अवश्य प्या. मित्रांनो, पद्मावती देवीचे मंदिर पिंपळे येथे दर्शनासाठी आलेलो. तर हा आमच्या पिंपळे येथे देवीचं मंदिर आहे. खूप छान असं आहे, प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आल्याच्या नंतर. परी देवाचं दर्शन घेतलं तू? देवीचं दर्शन घेतलं का? काय म्हटले देवाला? खूप छान वातावरण झालं असल्यामुळे ते इथे खेळते. आता सूर्य उतारायला आलेला आहे. शेतातले शेतकरी काम करून त्यानंतर हे मेंढपाळ आलेले आहेत, घरी चाललेले आहेत. आता बघा कसं रानात दिवसभर चोरून मेंढ्या घरी चालल्यात आता. असं खूप छान इथे एक समोरच देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडला देवळ आहे. तिथं आम्ही आता पाया पडून आलो. इथे देवीच्या वरात पाया पडलेलो आहे. तर ह्या साईडला इकडून हा गावातून रोड येतो आणि तिकडून भिकून रोड येतो. तुम्ही अवश्य देवीच्या दर्शनासाठी या. हो का, माझी गाडी लावलेली आहे. गाडी लावली मी आता. इथं शूट चाललेलं आहे. सध्या शनिवार असल्यामुळे एवढं भक्त कमी असतं, त्यामुळे शॉप दुकान बंद आहे. तिथे शूट चाललेलं आहे. शूटिंग करते माझी बायको आता. तरी पण आहे लहान भावाचा मुलगा शूट करते. शूटिंग चालली. हा येतो आमचा शूटिंग करणारा भावाचा मुलगा आहे. का शूट करतो बघा तुम्ही. शूटिंग करतो. खूप छान असं शूटिंग चाललेलं आहे. माझी मेवणीची मुलगी आहे ही, छोटी मेवणी आहे माझी, तिची मुलगी शूटिंग करते. खूप छान नाचते ती. रोज शूटिंग करतोय भरपूर आहे. आणि कावळ्यांबरी खेळायला गेलेलं आहे. कावळ्यांबरी किती कावळे सापडलं तुला खेळण्यासाठी? किती कावळं सापडलं तुला खेळण्यासाठी? एकच सापडला? कावळाने चावल्या मग कळेल का तुला कावळा चावल्या? हिला सांग बरं, सांग बायको तू. बायको हिला सांग कावळा कसा चावतो. हो बायको रागाच बघती माझी. आतापर्यंत एवढा राग मी कधीच बघितला नाही. मला भीती वाटते असं रागात बघितल्यावर. परी तुला भीती वाटते का मावची रागावर बघितलं? नाही वाटत? हो हो का, आता शांत आले, शांत. अयो गाल कशी ओढते, गाल गाल ओढ आणखीन एकदा ओढ बरं परी मावचं गाल. हां पुढं ओढ, असं ओढ. मग काय राग शांत होतो का? मावचं राग शांत होतो का माव? हो माव रागावली तर का हसली आता? मग हसती कशी हळूच हसली का नाही? बघा बरी पण हसली माव, हसली गेली. हां काय कशामुळे रागावलेली माव? हां मावला तू बिस्किटच दिलं नाही खायला? नव्हतं दिलं? नाही मी आणलं म्हणजे मी आणलं नाही म्हणून रागावली माव बिस्किट? हां मित्रांनो, जस्ट आमचं देवीचं दर्शन झालं आता खूप छान. तर आता माझ्या मागं रोहन आहे. रोहन थोडा लाजतोय, जरा चेहरा आहे. परी आता जायचं घरी. बघा कसला जोक आम्हाला सूट झाला. परी आता जायचं का घरी? खूप छान झालं दर्शन ना. मित्रांनो, तुम्हाला माहिती का आमच्या परीने काय केलं? आपण देवाला पेढा ठेवतो, तर हिने देवाकडून पेढा घेतला खायला. पण नाही काय अडचण, हरकत नाही. लहान मुलं ही देवघरची फुलं असतात, त्याच्यामुळे ते लहान मुलांना माप असतं. मित्रांनो, खूप छान दर्शन झालं आमचं. तर मी तर मगाशी पण सांगितलं, तुम्ही अवश्य दर्शनाला पिंपळेला आमच्या देवीच्या देवळामध्ये. खूप छान असं आनंद वाटतो देवाच्या दारामध्ये आल्यावरती.